महत्त्वाचं आहे आणि पार्लेकरांसाठी खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली जसं कोडपर्यंत तुम्हाला सांगितलं तसं विले पार्ले वेस्ट हा एरिया हा प्रिडॉमिनेटली TPS स्कीम आहे आणि TPS स्कीममध्ये जवळजवळ ईस्ट अँड वेस्ट जवळजवळ पार्ल्यामध्ये 80% प्लॉट ते छोट्या साईजचे 10% साईज प्लॉट्स आहेत ते मीडियम साईजचे आणि 10% प्लॉट्स आहेत ते लार्ज साईजचे आहेत. आता मी सांगण्याचा उद्देश असा आहे की पार्ल्याला जनरली त्यांनी जो FSI दिलेला आहे तो 3.5 FSI दिलेला आहे जो मोठ्या प्रमाणावरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. पार्ला एक स्ट्रॅटेजिक तर पार्ला हा जर अशा पद्धतीचं एक डेव्हलपमेंट सिटी आहे की पार्ला एक अतिशय चांगला एक लँडमार्क लोकेशन आहे पण पार्ला इज इन्फ्लुएन्स्ड बाय दी हायराईज बिल्डिंग करू शकत नाही बिकॉज ऑफ दी सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी. तर सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने पूर्ण पार्ल्याला एक म्हणजे त्याचा एफेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे पार्लेकरांना बरेच काही कन्स्ट्रक्शन. आता हा जो नियम जो आता आपल्याला DCR सांगितला आहे किंवा DP 2034 याच्यामध्ये सरकारचे एक छोटे छोटे आणि महत्त्वाचे पॉईंट आहेत थोडेसे रिपीट करतो शॉर्ट. याच्यामध्ये सरकारची भूमिका अशी आहे की सरकारचे उद्दिष्ट दोन आहेत. एक आहे की जे प्रपोजल गेल्या 60-65 वर्षामध्ये सँक्शनिंग अप्रुव्हलला जो जाणारा वेळ आहे हा 3 महिने 6 महिने 9 महिने किंवा 1-1.25 वर्ष लागत असेल तर दॅट इज अ व्हेरी पेनफुल टू नॉट ओनली द सोसायटी नॉट ओनली द डेव्हलपर बट इव्हन फॉर द गव्हर्नमेंट. कारण सरकारला येणारा पैसा आहे तो 1-1.5 वर्षानंतर मिळतो हा त्यातला एक भाग आणि इट इज अ मेंटल टॉर्चर फॉर अदरवाईज. दुसरा एक भाग आहे की सरकार या माध्यमातून एक त्यांनी मेथडॉलॉजी केलेली आहे की एनी एक्स्ट्रा FSI ॲट द कॉस्ट ऑफ दी सोसायटी ओनर ऑर डेव्हलपर हा त्यातला एक भाग आहे. त्यातला तिसरा भाग असा आहे की सरकारचं असं धोरण आहे की या DP आणि DCRच्या माध्यमातून एक्सपिडियसली प्रपोजलचं अप्रुव्हल करत आहे. आता एक्सपिडियसली प्रपोजलचं अप्रुव्हल तेव्हाच होऊ शकेल ज्यावेळेला आपण म्हणतो की वन विंडो सिस्टीम असेल. आता ही वन विंडो सिस्टीम तर क्रिएट करता येते पण त्यांनी काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधनं या सर्व रेग्युलेशनमध्ये रिझॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आहे की प्लानचं अप्रुव्हल ॲटलिस्ट जी 13, 14, 15, 16 टेबल लागतात त्या टेबल्स नंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांपर्यंत जाण्यापर्यंत लागणारा जो वेळ आहे एनर्जी आहे आणि जो एक पैसा आहे लायब्ररीचा तो याच्यामध्ये कट डाऊन केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी ड्रास्टिकली चेंज केलेलं आहे की म्युनिसिपल कमिशनरला गेल्या 60-65 वर्षामध्ये जी पॉवर होती अंडर विच द डेव्हलपमेंट हॅज हॅपन प्रिव्हियसली अँड इट इज हॅपनिंग टुडे ऑल्सो तर ती पॉवर होती अंडर सेक्शन 64B ची. हे 64B पॉवर सांगते की तुमच्याकडे जर ओपन स्पेस अवेलेबल ही तुमच्या प्लॅनप्रमाणे 6 मीटर आहे पण 6च्या ऐवजी तुम्ही 4.5 मीटर दिलेली आहे तर 4.5 मीटरचा प्लॅन हा आफ्टर कंडोनेशन ऑफ दी ओपन स्पेसेस अप्रूव्हल होतो बाय चार्जिंग द प्रीमियम दी गव्हर्नमेंट ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर ते हा चार्जिंग करून ज्यावेळेला आपल्याला वेळ होतो त्यावेळेला आपल्याला एक पॉवर मिळते टू प्लान in such a way that we are considering the FSI in all respect, maybe with a lesser open space, maybe with the hardship, maybe sacrificing the parking area. या पद्धतीने तो होतो. पार्लेकरांसाठी छोटे प्लॉट्स आहेत आणि छोट्या प्लॉटमध्ये आपल्याला ज्यावेळेला 3.5 किंवा 5 FSI कंझ्युम करायचं आहे तर त्यावेळेला मी 2 पार्टमध्ये हे करतो कन्वर्ट करतो. 3.5 FSI ला वेगळं आणि 5 ला वेगळं. 3.5 FSI मध्ये तुम्हाला जसं यांनी सांगितलं तसं थोडक्यामध्ये की 2 FSI तुमचा बेसिक FSI 0.50 at the rate of 70% premium, another 0.50 that is the DDR plus there is a radical difference between the point of generation of DDR and the point of utilization of DDR and there is another 0.50 available at the rate of 100% of the premium. आता हे त्यांनी 4 स्लॉट किंवा 3 स्लॉट केलेले त्याचं कारण असेल की त्यांनी तुमचा बेस FSI वाढवला आणि 1 FSI चे बेस वाढवला. आणि मी एक जो माझा एक अभ्यास आहे त्याच्यामध्ये बघितलं की पार्ल्याला ईस्टला किंवा वेस्टला बहुतांश प्लॉट हे 500 मीटर पासून ते 1000 मीटरच्या मध्ये आलेले आहेत आणि हे जे छोटे साईजचे प्लॉट आहेत तेच मॅडमने आम्हाला विचारले की याच्याबद्दल काय भूमिका होऊ शकेल याच्याबद्दल सरकारचं धोरण काय. बेसिकली एक प्लॉट करूया त्याच्यामध्ये 700 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये 15 ते 16 सभासद आहेत. अशा वेळेला आजपर्यंत म्हणजे आजचा जो DCR 1991 आहे
याच्यामध्ये आम्ही ॲज अ आर्किटेक्ट किंवा प्लॅनर आम्ही याच्यामध्ये बिल्डिंगचं डिझाईन करत होतो. त्या बिल्डिंगच्या डिझाईनमध्ये जे ओपन स्पेस इंडायसेस जे लागणारे असतात, आवश्यक असतात, तेवढे न प्रोव्हाइड करता आम्ही कमी ओपन स्पेस सोडायचो. त्याच्यामध्ये जे ओपन स्पेस असतात त्या ग्राउंडला आम्ही प्रोव्हाइड करायचो आणि अप्पर फ्लोअरला जिथे बाल्कनी करून त्यामध्ये जो आम्ही एफएसआयचे युटिलायझेशनचे फॅक्टर्स डिझाईन करायचो. आणि जी ओपन स्पेस कंडोनेशनची आहे जी रिक्वायर्ड टू बी कंट्रोल बाय म्युनिसिपल कमिशनर तिला आम्ही बांध करून म्युनिसिपल कमिशनरकडनं अप्रूव्ह करून घ्यायचो. ही कालपर्यंतची असलेली सुविधाजनक बाब होती आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंट ही हाईटचं रेस्ट्रिक्शन असताना सुद्धा 99% पर्यंत सक्सेसफुल होत होती आणि डेव्हलपमेंट होती. आता नवीन कायदा काय सांगतोय? नवीन कायदा सांगतोय ज्यावेळेला आपल्याला एक्सपिडियसली अप्रूव्ह करायचं आहे आणि म्युनिसिपल कमिशनची पॉवर विथड्रॉ केलेली आहे, तो पॉवर आहे की एक्झिक्युटिव्ह करायला. तर एक्झिक्युटिव्हची पॉवर जी आहे ती कशाबद्दलची आहे? रूल बुक पॉवर आहे. रूल बुक पॉवरचा अर्थ की त्यांनी डिझाईन दिलेलं आहे की तुम्हाला हायराईज बिल्डिंगचं डेफिनेशन हे 30 मीटर नंतर आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर 9 फ्लोअर नंतर आहे. तर 30 मीटर पर्यंतची जी ओपन स्पेस आहे ती तुम्हाला रोडविथ जी काही पिक्चर्स आहे 6 मीटर 9 मीटर 9.15 तुमचे 12.30 किंवा तुमचे 13.40 किंवा 18.30 प्रमाणे, तर त्याच्याप्रमाणे जी लागणारी तुमची सभोवतालची ओपन स्पेस आहे तुम्ही तुमच्या प्लॉट्समध्ये ती ओपन स्पेस प्रोव्हाइड करा. ती केल्यानंतर तुमच्याकडे जो ऑफसेट प्लॅन राहतो त्याच्यामध्ये प्लॉटला ऑफसेट टाकतो, तर त्या याच्यामध्ये तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती डेव्हलपमेंटची रिक्वायरमेंट आहे तर ती तुम्ही प्लॅन आउट करा. त्याच्यामध्ये नॅचरली तुमचा फ्लोअर आला, स्टेअरकेस आली, लिफ्ट आली, लिफ्ट लॉबी आली, सगळ्या गोष्टी आल्या, त्या सगळ्या डिझाईन करा. गेट द प्लॅन फ्रीज. हे फ्रीज केल्यानंतर तुम्ही जर त्याला लेअर फॉर्ममध्ये टाकला, एकावर एक तुमचे फ्लोअर टाकले आणि तुमची जी टोटल आहे ही तुमच्या रिक्विजिट हाईटप्रमाणे जी काही कन्झ्युम होत असेल तर तुमचा एक्सपेन्स आहे. आता बार्गेनिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही जे प्लॉट्स विदिन द पडेल आहेत आणि सेंटर ऑफ द पडेल आहे त्याच्यासाठी एक चॅलेंजिंग आस्पेक्ट होतो जो काल होता, तो हा की आपल्याकडे ही जी ओपन स्पेस आहे जी रूल बुकमध्ये दिलेली आहे ती ओपन स्पेस दिल्यानंतर तुमचा प्लॅनला तुम्ही व्हर्टिकली जाऊ शकता, पण त्यांचं कट ऑफ लाईन बिकॉज ऑफ द सिव्हिलायझेशन. तर सिव्हिलायझेशन सांगते की ह्याच्यानंतर तुम्हाला जाता येत नाही आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जाता येत नाही त्याचा अर्थ तुमच्याकडे 3.5 किंवा 5 एफएसआय दिलाय, परंतु तुम्हाला तो एफएसआयचं कन्झम्पशन हे मे बी 3 मीटर, मे बी 3.3, मे बी 3.20, मे बी 3.4 किंवा मे बी गुड साईड की 3.5 मला मिळेल. हे सगळं ठरवताना आधी आपल्याला ड्रॉइंग बोर्डवर द्यायला पाहिजे, प्लॅन करायला पाहिजे, त्यानंतर आपल्याला कळेल की आपल्याला हा एफएसआय मिळतोय अथवा नाही. काल आम्ही डायरेक्टली एक विजिबिलिटी काढत होतो, तो एफएसआयवर काढत होतो. आता इट द बिग क्वेश्चन मार्क. ऑन पेपर तुम्ही एफएसआय वर्किंग केलं तर दॅट इज अ सोसायटल ॲक्टिव्हिटी. यू विल हॅव टू वर्क आउट द फर्स्ट द प्लान and then check whether we can consume. If we are in a position to consume, then that whatever you could consume, that is very good. So bear in mind 3.5 तुमचा एफएसआय आहे, पण तुम्ही बांधले करा की हे थोडंसं गोरेगावला असतो, कांदिवली गोरेगावला असेल असं सांगितलं तर तुम्हाला हा खूप मोठा चॅलेंजिंग आस्पेक्ट आहे. कारण याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हला काहीही पॉवर नाही आहे आणि सर्व प्लान्स हे ऑटो डीसीआरला अप्रूव्ह होणार आहे. ऑटो डीसीआरचा अर्थ तुमचं जी सॉफ्ट कॉपी असेल, तुमची लँड आहे त्याच्यावर सिटी सर्वेला दाखवून लँड आहे त्याच्यात एक्झॅक्ट लँडला परफेक्ट असलेला जो प्लॅन असेल तो प्लॅन तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अप्रूव्ह होणार. आता मॅडमनी सांगितलेला प्रश्न आहे तो याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक प्रमाणात आहे की ज्यावेळेला एखाद्या प्लॉटमध्ये 500 मीटरमध्ये ज्यावेळेला 2.70, 2.40, 2.80 एवढा एक्सरसाइज होऊ शकतो बिकॉज हाईट इज रेस्ट्रिक्शन. सेकंड आहे की तुमच्या केसमध्ये आणि सगळ्यांच्याच केसमध्ये की आपल्याला जुन्या याच्यामध्ये स्टेअरकेसेस, लिफ्ट लॉबी, मीटर रूम, एंट्रन्स लॉबी आणि आपल्याला असणारे फिटनेस सेंटर, सर्व टॉयलेट्स, एव्हरीथिंग वॉज परमिटेड ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट कॉम्पोनंट. परंतु नवीन रूलमध्ये असं आहे की हे सगळे जे एरियाज आहेत दोज आर पार्ट ऑफ द एफएसआय अँड इज कंपल्सरी. वॉट एव्हर इज विदिन द बिल्डिंग लाईन इज टर्म बाय द एफएसआय किंवा बाय द बिल्डिंग. त्यामुळे इट हॅज टू कॉम्पिटेट इन टू द एफएसआय. त्यामुळे ते कॉम्पिटिशन ऑफ एफएसआयवर येणार. त्यामुळे तुम्हाला तो एफएसआय रीच करण्याचा जो एक आपल्याकडे मेथड आहे त्या मेथडॉलॉजीमध्ये हा एक मोठा फॅक्टर आहे. त्यामुळे जुन्या हिशोबाने मी जर साधा सिंपल सांगेल की 2.7 हा तुमचा 500, 700, 800, 1000 मीटर 2000 ला जो एफएसआय होता
या 2.5 वरती जनरली स्टेअरकेस, लिफ्ट लॉबी आणि तुमचा एंट्रन्स लॉबी आणि तुमचे कटऑफ ज्या लॉबीज आहेत स्टेअरकेस आणि लिफ्ट मधल्या या एरिया आणि फायर आणि इलेक्ट्रिकल करंट म्हटले तर हा एरिया जनरली 30% 40% प्लॅनिंग याच्यामध्ये कंझ्युम होतो. 2.7 FSI ला मी आज 30% जर मल्टिप्लाय केलं तर तुमचं गणित डायरेक्ट येतं की तुम्ही ऑलरेडी 3.5 FSI कंझ्युम केलाय इव्हन व्हॉटएव्हर द प्लान दिलाय. त्याचा अर्थ देयर इज नो इन्क्रिमेंटल FSI इन द पार्ला as far as small plots are concerned, as far as the those plots which are having the 3.5 as a cap of FSI. त्यामुळे एक लक्षात घ्या. आता तुम्हाला तुमच्याकडे FSI कंझ्युम होत नाही आणि ज्यावेळेला तुमच्याकडे FSI हा कमी कंझ्युम होतो त्यावेळेला आपल्याला टेम्पटेशन होतं की आपल्याला उर्वरित FSI याच्यावरती अधिकार होणार नाही. तर याच्यावरती हा FSI काही लोकांचा गैरसमज असतो की हा फ्लोट होतो की काय किंवा दुसऱ्याला विकू शकतात की काय नाही. तो डेव्हलपरच्या माध्यमातून जो परचेस तुमचा FSI होणार आहे हा तुमच्या प्लॉटचा FSI इट कॅनॉट बी फ्लोटेड. तो बाहेर दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे जो परचेसेबल आहे तो तेवढाच FSI आहे जो तुम्ही कंझ्युम करू शकता. हा त्यातला एक. दुसरा जो तुम्हाला वाटतं की आपल्याला उर्वरित FSI मी कंझ्युम करू शकत नाही आणि हे आता सरकारचं उत्तर आहे याच्यामध्ये आणि पॅटर्नचं उत्तर की तुम्ही तुमच्या बाजूच्या प्लॉटमध्ये सेम परिस्थिती असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाणार आणि तुम्ही त्यांना म्हणाल की आपण दोन सोसायटी म्हणून एकत्र येऊया आणि तुमचा जो उर्वरित FSI आहे माझा जो उर्वरित FSI आहे मला लागणारी जी 6 मीटरची कंपल्सरी ओपन स्पेस आहे ती मी सॅक्रिफाईस करतोय. तुम्हाला लागणारी 6 मीटरची ओपन स्पेस आहे तुम्ही सॅक्रिफाईस करा. आपण दोघं मिळून जॉईन करूया. आपल्याकडे फिजिकल लँड जे आहे जे अवेलेबल आहे त्याचा आपण पूर्ण यूज करूया आणि आपण त्याच्यामध्ये दोघे जण याच्यामध्ये बेनिफिशियल राहू की ज्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार FSI आणि एंटायटलमेंट आपली 100% कंझ्युम होते. ओके. या माध्यमातून तुम्ही तो FSI एक कंझ्युम करण्याचा प्रयत्न करणार. आता याच्यामध्ये नवीन रूल अजून काय आहे? नवीन रूल असा आहे की तुम्हाला पार्किंग मिळते 100 स्क्वेअर मीटर बिल्ट एरिया एक पार्किंग. याचा अर्थ 1 आणि 4 75 स्क्वेअर मीटरला बिल्ट एरियाला एक एवढी पार्किंग मिळते. ते कन्स्ट्रक्शन एरिया आहे. पूर्वी होती ती कार्पेट एरिया होती त्याच्याने तुम्हाला 500-700 स्क्वेअर फ्लॅटला एक पार्किंग मिळत होती. त्याच्या आता 1075ला 2. त्याचा अर्थ जनरली जो 2 फ्लॅट मागे एक पार्किंग मिळते तुमची जमीन क्लिनिंग असते. पूर्वी आपल्याला 25% विजिटर पार्किंग मिळत होती जी तुम्हाला मिळणार नाहीये. तर त्यामुळे दॅट इज ऑल्सो क्लिनिंग असते. थर्ड आहे की मी जे तुम्हाला आता सांगितलं 6 मीटरची ओपन स्पेस सोडून तुम्ही प्लॅन आउट केलं तर त्यांनी असं म्हटलेले रूलमध्ये की तुम्हाला त्या 6 मीटरमध्ये कुठेही फिजिकल सुद्धा कार पार्किंग टाकता येणार नाही. इट विल बी एव्हरीथिंग विल बी लेफ्ट ओपन टू स्काय आणि त्याच्यामध्ये मॅन्युअलिटी ओपन स्पेस आहे फायर लाईनसाठी. तर त्यामुळे तुमची गाडी जर पार्किंग होत असेल तर ती फक्त विदिन द बिल्डिंग लाईन आहे. त्याचा अर्थ बिल्डिंग लाईनच्या आतमध्ये बसवणं हा एक चॅलेंज आहे कारण बिल्डिंगच्या आतमध्ये अनेक ठिकाणी कॉलम येतात, मल्टिपल कॉलम येतात. मग अशा वेळेला आपली पार्किंग बसत नाही आणि अशा वेळेला ज्यावेळेला आपला FSI कंझम्पशन करायचे जे आपली मेथडॉलॉजी आहे ती फुलफिल होत नाही आणि ते दोघांचे प्लॉटचे होत नाही. त्यावेळेला आपण तिसऱ्या प्लॉटकडे जातो. आता तुम्ही तिसऱ्या प्लॉटकडे गेला म्हणजे यू आर इन अ ट्रॅक की तुम्ही 2000 मीटरच्या वरती गेला. तुम्ही 2000 मीटरच्या वरती गेला की रेग्युलेशन बदलतं. आता रेग्युलेशन 2000 मीटरच्या वरती हे सांगतं की तुमचा जो 2000 मीटरच्या अबोवचा जो प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला क्रॉस प्लॉट एरियावरती FSI आहे पण हा जो FSI आहे तो कंझ्युम करण्याच्या रूल्स रेग्युलेशन साठी जे लेस दॅन 2000 साठी वेगळे आहेत अबोव 2000 साठी वेगळे. रूल बुक सांगतं, गाईडलाईन सांगते, DCR सांगतोय की तुमच्या 2000 मीटरचा जो प्लॉट आहे आणि तो जर 2 साईडला रोड असेल किंवा एका साईडला रोड असेल तर ज्या साईडला रोड असेल त्या साईडला तुम्हाला 10% ऑफ द युअर प्लॉट पोटेन्शियल जो तुमचा FSI आहे त्याच्यावरती तुम्हाला कार्व आउट करायचा आहे आणि दॅट विल बी हँडेड ओव्हर टू द कॉर्पोरेशन फॉर द पब्लिक ओपन स्पेस म्हणून तो हँड ओव्हर करायचा आहे आणि इट विल बी परमनंटली बिलॉंग टू द कॉर्पोरेशन. हाऊएव्हर द लँड अंडर द 10% रिझर्वेशन त्याच्या खालचा जो तुमचा 3.5 FSI किंवा 5 FSI असेल तर त्याचा तुम्हाला फुल्ली राईट कंझ्युम ऑन द रिमेंडर प्लॉट तुमचा उर्वरित प्लॉटवर तुम्हाला कंझ्युम करायचा तुम्हाला अधिकार आहे. पण हे करत असताना 10% ची जागा आहे जी पब्लिक ओपन स्पेस आहे तुम्हाला रोडला लागून द्यायची आणि तुम्हाला मध्ये द्यायची आहे. प्लॉटच्या आतमध्ये दिलं तर तुम्हाला एक 6 मीटरचा रोड द्यायचा आहे. त्याचा अर्थ दॅट रोड ऑल्सो विल बिलॉंग टू द कॉर्पोरेशन. सो नोबडी विल यूज इट. So depending on the plot area
डिपेंडिंग ऑन युअर शेप ऑफ द प्लॉट, एव्हरीथिंग इज डिपेंड की हाऊ तुमचं ॲक्टिव्हिटीज आहे. आता हा तुम्हाला जो सांगितला की 10% प्लॉट आहे तो कॉर्पोरेशनला द्यायचा आहे. दुसरी त्यांनी त्यामध्ये अडचण केली आहे की तुम्हाला 2000 मीटरच्या पेक्षा जास्त प्लॉट आहे तर तुमचा जो बेस एफएस आहे ऑन क्रॉस प्लॉट एरिया, त्याच्यावरचा जो बेस एफएस आहे तो 2 आहे. या 2 एफएसआयवरती तुम्हाला 10% एवढा एरिया हा इन द बेल्ट ऑफ फॉर्म कन्स्ट्रक्शन करून तो महानगरपालिकेला हँडओव्हर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 300 स्क्वेअर फीटचे टेनामेंट प्रोव्हाइड करायचे आणि हे टेनामेंट जे आहे ते कॉर्पोरेशनला कन्स्ट्रक्शन करून ऑक्युपेशन करून हँडओव्हर करायचे. ते कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये 50% टेनामेंट आहे ते प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्सला अलॉट करते आणि उर्वरित 50% जे आहे ते सगळे जे टेनामेंट आहे ते मे बी इन द फॉर्म ऑफ पीटीसी परमनंट ट्रान्झिट गॅप, मे बी इन द फॉर्म ऑफ सर्व्हिस क्वार्टर, मे बी फॉर द प्रोव्हिजन ऑफ एनी लेबर एम्प्लॉई और एनीथिंग ॲज मे बी रिक्वायर्ड बाय द कॉर्पोरेशन और दे कॅन सेल इट टू द मार्केट. या पद्धतीने देऊ शकतात. ज्यांचा प्लॉट हा 2000 मीटरचा होतोय आणि त्या प्लॉटमध्ये 2 साईडला रोड आहे, अशा रोडसाठी एक चेतावणी आहे की त्यांच्या रोडमध्ये 2 साईडला रोड असल्यामुळे आणि तो 13.40 किंवा 12.2 मीटरचा 20 मीटरचा रोड असेल तर अशा रोडवरती इव्हन बीएमसी हॅज द राईट टू आस्क यू की यू शुड गो फॉर पार्टली कमर्शियल, यू प्रोव्हाइड 10% जो त्यांना द्यायचा एरिया हा आम्हाला शॉपिंगच्या स्वरूपामध्ये द्या. 10% मध्ये ते शॉप आहे ते ॲडजस्ट होतील आणि दोन शॉप्स विल बी अलॉटेड टू द बीएमपी ज्या ठिकाणी प्रोजेक्ट ॲफेक्ट होतात अशा लोकांना दुकानाची सोय तिथे केली जाईल. त्या पद्धतीचे लोक आहेत. थर्ड आहे की तुम्ही जेव्हा म्हणाला तुम्हाला की आता तुमच्याकडे 3 दुखणे म्हणू शकतो. एक आहे की तुमचा 2000 मीटरच्या ट्रॅकमध्ये गेला, तुम्ही 10%चा तुमचा फिजिकल एरिया कार्व आउट केला, उर्वरित तुमच्याकडे एरिया येतात त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक बिल्डिंगची जी प्रोव्हिजन करावं लागेल 300 स्क्वेअर फीटाची, कारण की तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन हँडओव्हर करायची आणि ती जी हँडओव्हर करायची ती साधारणतः एक व्यवस्था 300 स्क्वेअर फीटाचे 4 फ्लॅट एकाला लागून जरी आपण ठेवले तर 1200 स्क्वेअर फीट ऑक्युपाय होतो. परंतु स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट आणि 2 लिफ्ट लॉबी येते आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत व्हेंटिलेशन टू लिफ्ट लॉबी याला क्षेत्रफळ आहे तो साधारणतः 500 ते 600 स्क्वेअर फीटाचा असेल तर 1200 स्क्वेअर फीटाच्या 4 टेनामेंटला तुम्ही 600 स्क्वेअर फीटचा तर तुम्ही सेंटर कोड देताय इन द फॉर्म ऑफ स्टेअरकेस अँड लॉबीज. याचा अर्थ तुमचं मेजॉरिटी ऑफ दी फ्लोर प्लेट उर्वरित 2000 मीटरमध्ये 10% काढल्यानंतर ती याच्यामध्ये कन्झ्युम होते आणि बॅलन्स तुमच्याकडे जे राहते त्याच्यामध्ये तुम्हाला समजतात तुम्हाला 4.5 ते 6 मीटर सोडायचे असते. हे सोडल्यानंतरही तुमच्याकडे ती उरते त्याच्यामध्ये रिॲब कॉम्पोनंट तुम्ही आहात आणि प्लस तुमचे सेलेबल कॉम्पोनंट जे नवीन मेंबर आहेत ते डेव्हलपरच्या माध्यमातून त्या दोघांची व्यवस्था करायची. रिडेव्हलपमेंट इज अ व्हेरी पेनफुल एक्सरसाइज बिकॉज डेव्हलपमेंट ऑफ वेंचर डिस्ट्रिक्ट बिकॉज ही आपण जो ऑप्शन टाकला त्याच्यामध्ये प्लॅन करताना आपल्याला जो बसेल तो आपण क्षेत्रफळ सोडून आपण मार्केटमध्ये विकू शकतो. रिडेव्हलपमेंटमध्ये एक्झिस्टिंग एरिया प्लस इन्सेंटिव्ह कार्पेट एरिया ऑल टुगेदर जर स्टेटमेंट बघितलं तर specific site on a specific floor on a specific location to be provided in a specific manner, that is the room dimension, kitchen dimension and the living room dimension and then bedroom dimension and having parking facility. हे सगळं करताना जर तो एक मोठा एक पेनफुल एक्सरसाइज आहे फिलिंग आस्पेक्ट तर त्यामुळे मॅडमचं उदाहरण वेगळ्या पद्धतीने दिलं की तुम्हाला फोर्सफुली तुम्हाला डेव्हलपमेंट करताना छोट्या प्लॉटवाल्यांना आणि एस्पेशली ऑड शेप ऑफ प्लॉटवाल्यांना बाजूच्या रोड जावं लागेल आणि बाजूच्या रोड जाऊनही तुमचे गणित पूर्ण होत नाही बिकॉज ऑफ द हाईट कॅप तर तुम्हाला थर्डवाल्याकडे जावं लागेल आणि थर्ड म्हणजे तुम्ही युआर इन ट्रॅक ऑफ 2000 मीटर तर त्या सगळ्या गोष्टी बघावे. रूल काय मोस्ट ऑफ द मुंबईमध्ये 85% प्लॉट्स हे आज सबंधात रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बाधित आहेत. तर त्यामुळे जवळपास तुमचे सर्व प्लॉटची रुंदी कॉर्पोरेटिव्ह तुम्हाला बरोबर सांगितलं की टीपीएसच्या प्लॉट आहे त्यामुळे तुमची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे यस ॲग्री पण त्यांना त्याची बाइंडिंग पडली तर त्याच रोडला बाइंडिंग असल्यामुळे तुमचा ग्रॉस प्लॉट एरिया हे डेफिनेशन असल्यामुळे तुमचा जरी प्लॉट 3 प्लॉट एकत्र झाल्यानंतर 1800 जरी असला तरी पण तो विथ द सेटबॅक हा 2000 मीटर आहे त्यामुळे त्यांनी 1800 मीटर आहे पण 2000 तुमचं ओरिजिनल होतं तर त्याला हे लागली केली. So it is not that big 2000 is a great product. So bear in mind these are the constraints. Anything can be discussed, but actually I think you should come out jointly, sir.
रमेश जोगीकर आणि तुम्ही त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती सजेशन्स अँड ऑब्जेक्शन द्यायला पाहिजे. माझं असं मत आहे की सरकार हे डीप अँड डब असतं, खूप आणि बदली, परंतु सरकार तुमच्याकडे तुमची गाराणी ठेवल्यानंतर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पिकअप करा. उद्या इन एनी केस इन एनी इव्हेंट तुमची कोर्टामध्ये केस केली काही करावं लागले तुमच्याकडे यू हॅव अ से दॅट वी हॅव पुट अवर सजेशन अँड ऑब्जेक्शन टू द गव्हर्नमेंट. यू कॅन प्रोड्यूस द डॉक्युमेंट टू द कॉर्पोरेट ऑथॉरिटी. येस, आम्ही सबमिट केलेलं आहे, आमचं ऐकलेलं नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यामधनं बाधित आहोत. त्या पद्धतीच्या गोष्टी होऊ शकतात. यू शुड ड्राफ्ट द सजेशन ऑब्जेक्शन लुकिंग ॲट युअर पर्टिक्युलर प्लॉट अँड तुमच्याकडे जे 2000 मीटरच्या वरती प्लॉट असतील किंवा मी तर आत्ताच सांगतो तुम्हाला त्यांचे प्लॉट 4000 मीटरच्या वरती असतील. मला असं वाटत नाही याच्यामध्ये बसलेले 2 माणसांचे सुद्धा प्लॉट 4000 मीटरवरती असतील, कारण माझ्यामध्ये असे 5-6 प्लॉट आहेत खूप मोठ्या साईजचे. तर त्यांचे 4000 मीटरवरचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये जर 2 साईडला रोड आहे आणि मध्ये ओपन स्पेस असेल तर त्यांनी मध्ये लिंक रोड टाकलेला आहे आणि मधून त्याला 2 रोडला कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. दॅट मीन्स युअर प्लॉट इज ऑल्सो गेटिंग सबडिवायडेड आणि त्यांना सुद्धा ते 4000 मीटरमध्ये आणून 4000 मीटरपेक्षा खाली आणून प्लॉट सबडिवाइड करून त्यांनी हा समजा रेग्युलेशन आणलेलं आहे. सो दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, डे बाय डे व्हेरी क्रिटिकल टू ऑब्टेन दी हाईट ॲज द रिक्वायर्ड बिकॉज रिक्वेजिट हाईट आहे तुम्हाला मिळू शकत नाही, बिकॉज डे बाय डे रेग्युलेशन्स कॉम्प्लिकेट होत आहेत आणि वर्ल्ड बॉडीकडे जात आहेत. वर्ल्ड बॉडी विल डिसाईड व्हॉट द हाईट यू हॅव. आणि एक चांगली गुड न्यूज आहे बांधलेकरांसाठी की 20 दिवसामध्ये आता येणाऱ्या 20 दिवसामध्ये वेबसाईट लॉन्च होणार आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण भारताच्या नकाशामध्ये तुम्ही तुमचा सिटी सर्वे नंबर तुमचा प्लॉट नंबर टाकला की त्याची तुम्हाला प्रिंटआउट काढायची आहे जसं की तुमची हाईट आहे. नो मोर कन्सेशन विल बी ग्रांटेड. तुमची हाईट तुम्हाला कळेल आणि ती हाईट ही नेट हाईट असेल, तुम्हाला MSLवर ढकलायची गरज नसेल. या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत ऑलरेडी वर्कआउट झालेल्या आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, लँड इंट्रेशन झालं आहे, ELU झालेलं आहे, एव्हरीथिंग आहे. पण तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये 30 दिवसानंतर किंवा मॅक्सिमम महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाईट ऑफ द बिल्डिंग तुम्हाला तुमच्या स्वतःच्याच कॉम्प्युटरमधून वेबसाईटवरती मिळणार आहे. आला तुम्ही सरांना देतो मेल ID तुम्हाला त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळून जाते. पण तुम्ही सजेशन ऑब्जेक्शनला मात्र जरूर जा. 25 एप्रिल ही लास्ट डेट आहे. सजेशन ऑब्जेक्शनमध्ये टॉप पॅटर्न ऑथॉरिटी असणार आहे, सॉरी प्लॅनिंग ऑथॉरिटी असणार आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी तुमच्याकडे ऐकून घेईल. प्लॅनिंग ऑथॉरिटी अजून डिसाईड नाही झाली आहे, ती कमिटी आहे. कमिटी एक्सरसाइज करेल, तुमचं म्हणणं ऐकून घेईल, काही पॉईंट्स आहेत ते रेकॉर्ड केले जातील आणि नंतर ती नवीन पॉलिसी आहे ती नवीन पॉलिसी बनेल. या पॉलिसीमधलं दुसरं अंग हे महत्त्वाचं आहे ते म्हणजे सरकारला याच्या माध्यमातून पैसा आणि हा जो पैसा आहे तो रेव्हेन्यू मॉडेल आहे. त्यामुळे DCR आणि DP 2034 एका अर्थाने रेव्हेन्यू मॉडेल आहे टू जनरेट द मोर अँड मोर ऑफ पब्लिक फंड टू द ट्रेझरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि बॉम्बे मिशन कॉर्पोरेशन. याचा अर्थ असा आहे की जसं केंद्र सरकार हे केंद्र सरकार आज इन्कम टॅक्स आणि एक्साईजवरती चालत नाही, ते चालते आज त्यांना डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते चालते आज 2G 3G 4G 4 ब्लॉक्स आणि मोठ्या अलॉटमेंट्समधनं रेव्हेन्यू जनरेट केला जातो. त्यांच्याकडे जे नॅचरल रिसोर्सेस त्याच्या माध्यमातून राज्य सरकारकडे हे प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे रेव्हेन्यू जनरेशनची मोडच नाही आहे आणि दे हॅव व्हेरी लिमिटेड मोडल्स. दॅट इज ट्राय ऑफ सेल टॅक्स ऑर सम पार्ट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंटचं शेअर. तर सरकारने एक मेथड अडॉप्ट केलेली आहे की एक व्हर्च्युअल लँड केलेली आहे आणि व्हर्च्युअल लँड 1, 2 लेवल 3 लेवल करून त्याच्या माध्यमातून तुमच्याकडनं स्पेक्ट्रमच्या सारखं ते पैसे रिकवर करता येत जात आहेत आणि तेच पैसे मुंबईच्याच इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरण्यात येण्याची योजना आहे. So this is nothing but a backdoor entry for Parlekar to go for the cluster. This is the agenda. त्याला आपण म्हणतो अर्बन रिन्युअल पॉलिसी, त्याला पूर्वी म्हणायचं 39. तर अर्बन रिन्युअल पॉलिसी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बॅकडोर एंट्री करून आलेले आहे. म्हणूनच सरकारने इलेक्शनच्या पूर्वी डिक्लेअर केलं होतं की आयलंड सिटीला 4000 मीटरला क्लस्टरला जाता येईल आणि सबबला 10,000 मीटरला जाता येईल. सबबचं 10,000